धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। वस्ताद प्रचार कसा चालू आहे? एक नंबर, सगळी मत तुम्हाला। मला म्हणताय की तुम्ही पण माणसं म्हणते ते काय देतो त्याला? तू म्हणजे माणसं हिची आहे ना माणसाची? काय टेन्शन घेऊन तुम्ही काय घरी काय स्वयंपाक केला होता का नाही? खाऊन खाऊन कसा बसला तुमचा? नाही सोडलं आम्ही, घरी जेवून आलोय। तुमच्या हॉटेलवर खातोय आम्ही, फुकट नाही खाल्लं? नाही जरा व्हायचं सुधरा, जरा व्हायचं व्यवस्थित लक्ष द्या। तिथं बसलाय आता कुठं बसू मग? अरे का पाय फिरून राहता देत मला झोप लागणार, तुला काय काळजी आहे का नाही? कशाची? त्याची काय काळजी आहे का नाही? तुला उभा केला इथं, तुला आठवतं का? नुसताच उभा केलाय का फिरून आलो इथं बसला देवा म्हणजे काय बघायचं? अहो, तुम्ही नुसतं फिरून येऊन काय करायचं? माझ्यासाठी काय प्रयत्न चालू आहे का? चालू आहे प्रयत्न, चालू आहे. मग अजून काय करायचं? अगदी तुम्हाला तिथे मत मग आता उगा आहे का फिरतो रात दिवस? रुपया दिला नाही माझ्याकडे, मी इरुत पार्टीकडे पैसे घेऊन खर्चायला लागलो, तुम्ही मला उभा केला। तुझी खरंच पैसे देतो पार्टीवाले, मी तू घेऊ नको। तुला कधी? काय करायचं? मी देतो माझा, मी उद्या तुला काय करायचं? काका मला तुमचं डोसक्यावर एखादी याड लागेल मला। काय झालं? तुम्ही तिथे पैसे घेऊन आला होता, मला म्हणायचं का नाही धर तुझ्या हातातून वाट? कशा ठेवायचं? करतो. तुम्ही जर सोनून सासरा दडवून ठेवली पेटी, मला काय त्याचा फायदा आहे? तुला देऊ दे का आधी पैसे खर्चायला सगळ्या घाणपड्या? त्यात पैसे तर होतं का? बघ पैसे होते, तुला घाणपड्या रातचा पैसे निघतील म्हणून पैसे आधीच काढून ठेवून मोकळी पेटी ठेवली होती। मी किती हुशार आहे काका माहिती आहे का? असं केलं तुम्ही? पैसे ठेवले ते घरात काढून। तुम्ही काय म्हणला होता आठवा बघू बरं काय त्या दिवशी? बघ सोनूबाई, ही पेटी मी 2 दिवस मुंबईला थांबवून पैसा आहे ती पेटी भरून, त्याच्यावर ध्यान ठेव। पुतण्याला मला सरपंच एकदा करायचा आहे गावात, त्यासाठी मी पेटीवर पैसे घेऊन आलोय। काका पैसे नीर वाटायचं काय करायचं? तुला काय काय अजून एक पेटी पैसे जाऊ दे, पण त्याला सरपंच एकदा केल्यासारखा ते माणूस काही आहे का सरळ? त्याला एकदा मी सरपंच करणार नाही, ध्यान ठेव। हो, सरपंच केले की पाणी दगड पेणार नाही करा। जाऊ दे, अजून एक पेटी पैसे आणतो। आपण एवढं झटणार जमणार त्यांना बस काय तर कळलं पाहिजे। जाऊ दे, त्याची हौस आहे पुतण्याची म्हणजे आता मी काय मेल्यावर नेणार आहे का सगळं? नेणार नाही किंवा बघ आपल्या तू काय आळवी पडायला लागली? काय करा देऊ माझं तुटून तू लागली म्हणायला मी शाळा म्हणजे अडावी मी काकाला विचार वजन किती आमचं? हाय बरोबर आहे तुमचं वजन, मी कुठं म्हणते नाया, पण एवढं महिना पैसे आणायचं वाटायचं काकानं ढीक कमवले लय पैसे कमा, ठीक आहे अजून एक पेटी आणतो। काय करा तुला तू खबर काका ते सांभाळ बाज झालं। बोलायचं पण जरा चांगल्या कामाला चांगल्या ह्याला एका माणसाने ह्या तोंड घालायलाच पाहिजे, सांगितले तेवढं करायचं। हे काका मला खर्च करायला काका माझा आहे, तुला शाली झाली का? अजून एक पेटी जाऊ काय सांग नाही काय नेणार आहे सांगा? तू नको ना पण नको हे याप करायला असू दे, जाऊ दे, काय होत नाही। असू पेटी आलो नको, असू दे तर खाली ठेव पेटी, हात लावून पेटी द्या माझ्याकडे, मी ठेवते का? ठेव दे पेटी दे, तुझा नाही तुला एका ठोक्यात पाडी जाते तर लगेच तुला काय कळतं का नाही? पेटी राहू दे, घाण पड्या पाहिजे तुला ना ठेवू दे की सोनूबाई ठेवते पेटी, राहू दे का बस ठेव पेटी ठेवतो दादा, त्याचा नाही नील राखची ठेवू तिकडं। आता एवढं मला म्हणलं पेटी अजून एक जाऊ दे, लगेच पेटी मी काय तुला आता पेटी काय करायचं आहे मला सांग बघू? पैसे तुझ्यासाठी सगळं आहे ना, पैसा देत ना भरपूर देख बरोबर। अजून एक पेटी त्या मागणं संध्याकाळी मारत्याला वाटत कुठेतरी म्हणून एक आपला घेऊन आलो, एक पेटी यायला लागल्या मागणं। तुम्हाला सांगतो 100% मी निवडून येतोय, हा पण तुम्हाला माझं काय म्हणणं आहे माहिती? हा पैसे वाटून हा याला तू 2 गाठ पडली होती गावात, बर चोरून ऐकले त्याच। बर ती म्हणते ती आपाला पाठिंबा द्यायचा नाही, फायटरला पण द्यायचा बर आणि त्या युवा नेत्याला पाठिंबा द्यायचा बर वैभव दादा, त्याला सरपंच करूया म्हणते ह्यांचं दोघांचे पैसे काय म्हणतो? पैसे घालवण्यापेक्षा पैसे वाटून सरपंच होऊन त्याला किंमत असते का बघताय का नाही तुम्ही? आहे का किंमत? त्याच्यापेक्षा काय करू माहिती आहे का? पैसे आहेत ना भेटी, असू द्या पैसे असू द्या, काही जात नाही कुठं, बिगर पैशाचा मी निवडून आलो तर बघूया, ती पैशाची पेटी असू द्या, म्हणजे काहीतरी आपल्याला पुढे काम आले म्हणजे काम आली काहीतरी आपल्याला, आणि आपण हाय असं निवडून आलो तर त्याचं मी ते सांगते तुम्हाला कवजानं तर आम्हाला काय बुद्धी नाही दिली, तू सांग तुझं ऐकतो, आम्ही गावात बांधतो। हे भांडाय सांगायला नाही मी, हे आपल्या तिघाचं चाललंय, बाहेर बोलायचं नाही कोणाला।
आणि हाय तुम्ही कसं लय तुमचं? पुंड झालाय बे गावात काय केलं अहो हे काका का? मी नाही बोलत तीच बोलते तुम्ही लय पुंड झालाय बे गावात दुसऱ्या पोस्टर फोटो लावला तुमचा अरे लावू दे की त्याला आपण कुठं त्याला नुसतं ही केली आणि त्याला काय आपण मध्ये येड्यागत करतोय तो नुसतं लावलाय फोटो नेऊन लावू दे की फोटो लावला म्हणून काय का पुतण्यापासून काका गेला का कुठं नाही डोक्यात ठेवून लावू दे ना फोटो कोण काय बी करला आपल्याला काय येते अहो तुम्ही म्हणायचं का नाही माझा फोटो लावू नका बाबा माझ्या बोर्डावर कोण अरे मला माहिती आहे का ते फोटो लावलाय माझ्या परस्पर फोटो लावलाय आणि मला सांगतो मला बोर्ड नाही आधी सगळेच फोटो लावले तर मी निवडलो मला माहित बी नाही बघा बघताना मग माझा फोटो कसा आवाज आला तुम्ही निवडून आला तुमचं चौकड बोर्ड लागणार आहे ती. पोरगेला आवायचा विषय नाही हो पण माझा फोटो कवा ह्याने लावलाय कोणा जावा गावात येताना मटण घेऊन या मटण आणतो गावात ह्याच्यावर ध्यान ठेवा पेटीवर मी तू मटण घेऊन काल होणार हा त्याला पेटीला हात लावू देऊ नको ती बी काय. पेटीला हात लावू नको म्हणजे काय मी काय म्हातारा, बरोबर आहे त्यांचं काय तर झालं त्या पैशावर तोडायचं का पैसे ते तिकडे इथं बस पैसे तोडाय मी माझ्यासाठीच काका खर्च करतोय तू अहो, तुमच्यासाठीच जगतोय झोपतोय आम्ही पण वायस तर काय पैसे आहेत म्हणल्यावर जरा लक्ष ठेवूनच राहायला लागणार का ना सांग म्हणजे मी चोर आहे बे. चोर नाही की तुम्ही वा आम्ही कुठं म्हणतो तुम्ही चोर आहे डोक्यात जाऊ नको डोक्यात मी कुठं काय तुम्हाला मग म्हणते? जा साहेबाकडे पेटी राहू तिथं नाही तर एका ठोक्यातच पाडेल तुला मी ध्यान ठेवतो पेटीला असं का आडवं बोलून कसं होईल अजून? अगं पेटीला काय चोर येते तुम्ही राहू दे की पेटी तर मी आहे की आतमध्ये कर दे साहेब तू मी करते पण पेटी घेऊन जाते समोर हा काय एडी बिडी आहे का हे पेटी घेऊन जाते तुला हे सांगितलं आता रा पेटी संघ नीती वा उग काय तर झालं म्हणजे काका मला भांडत बसते दे. थांब बघू अहो, काय वाजवून त्याला बघायचं आहे आणि उचलून वज घेऊन पैसा आहे तर सांगितले तर माहित आहे म्हणल्यावर कशा एवढं कशा चौकश कर मग माझ्या पैसे की मी उशाला घेऊन झोपतो की पेटी का तुला काय कळ ही कर ती म्हातार माणूस आहे आपल्याला काय कळतं का श्वसन त्यांनी मायाबच दिलंय मग ध्यान ठेवलं पाहिजे का नाही माझ्यापासून ध्यान ठेवा चोरून चोर तर तुमच्यापासून आम्ही कुठं जातोय बे? इथे जाऊ ठेव का? इथे ठेव स्वयंपाक करते ते ठेवते माझ्या पुढं ठेव बघू कशाला ठेवली असेल ही पैसे नाही तर अबे असं करून चालतंय बे काय तर आपल्याला लागलं फोडतं का तेवढं न्या कुठं करून इधर तुझी पेटी आता माझ्या का घाला डोक्यात आता उठ खऱ्याला न्याय न्यायला का देऊ दी का काय डोक्यावर ठेव पेटी उशाला सांगू नको कुणाला आलं लक्षात हा आले आले आलं का हा आले पेटी माझ्याकडे दिली नाही परत पेटी नेऊन उघडून बघितलं तर मोकळी पेटी ठेवली हेच पैसे काढून ठेवलं रे. म्हणजे तू खरंच येईल म्हणून पैसे ठेवलो सोनं पैसे पेटी तू काय कर तुझा विश्वास नाही मला तुझ्या असा आहे ते. अहो मला पैसे लागायचे काका मला पैसे द्यायची लाज वाटते मला विरोध पार्टी पैसे घेऊन खर्चाला येईल का तर निवडून पैसे तुला मी देतो की पाहिजे आयला देते तू या आणि इथं बसला किती उडकाय तुम्हाला सगळ्या गावात बसा तुम्ही का आलाय तुम्हाला भेटायला आलो काय कशाला आलो मी बोला की खाली तर माझा वर माझा घे बोला की अहो रातभर प्रचार करतोय तुमचा आम्ही सगळे फिरून होय होय करतात चाल बरं का हा वजनात माझं नाव घेतात नाप्पाच म्हणते ते होय एक नंबर नाप्पा येणार म्हणते. देतो म्हणते ना मग होय. मग बघा प्रचार आजचा दिवस आहे उद्यापासून बंद आहे ना आज आज संध्याकाळी पण आपण करू प्रचार पैसे घ्यायला लागतात आपण पैसे तर घ्यायला ते रात्रभर उडवळ फोडायचे आम्हाला एक काम करायचे हा. एक 2-2 लाख रुपये द्या कशासाठी अहो लागत नाही वाटाय इकडे तिकडे पैसे. वाटायला लागते की त्या माणसांना मी आधीच वाटतो तुम्ही नाव सांगा की मी काका काका माझ्या हातात देणार तुमच्या हातात देते कानपाड्यावर होय. उमेदवार पैसे वाटतो तुम्ही जाऊन मी नाही वाटणार मग काका मग तुम्ही माझ्या हातात देणार काका जर पैसे जास्त गेले म्हणजे परत काय कर चला ए घरच्या माणसाला द्यायचं नसते पैसे मग पकडलं पैसे जाऊ बारा भावात तुम्ही दोघं करता का एक नंबर चला. बरं आता एक काम करा आता सध्या तुमच्या बसले घाला आमच्याकडे जरा कडके पैसे आहे नाही का हा, देतो, संध्याकाळी देतो तुम्हाला. संध्याकाळी कुठलं देणार एका ठोक्यात पाडी तुम्ही असं काय केलं बोलला तर संध्याकाळी कुठलं देणार आहे काकाने पेटी आणल्याबरोबर आम्हाला माहिती आहे का आम्ही दोघांनी बघितलं होतं ती मला माहिती पीटीची सगळी कळा मला माहिती आहे पीटीची अवस्था पीटी सगळ्या नोटा करकरीत आहे त्या म्हणते ही नवीन नोटा कुठं आणल्या त्यासाठी चौकशीत जातील म्हणून आम्ही ते बाहेरच काढल्या नाही त्या देणार आहे पैसे तुम्हाला इलेक्शन झाले तुम्हाला पैसे तुम्ही 2-2 लाख रुपये घाला. आता पैसे लागते इलेक्शन झाल्यावर होते अरे. अहो 2-2 लाख राहू दे एक तर द्या की 10 रुपये सुद्धा नाहीत आमच्याकडे आता देणार आमच्या नोटा अजून तुम्ही काढायला आम्हाला धाडसवणे झाले पकड दिले तुम्ही अशा तुम्ही घाला गेला का दोस्त आहे का नाही अरे दोस्त बोला की. मस्त जवळ जाईल द्यायला घ्या की साहेब
घालायचं पण काय ना पण नको पैसे. सरपंच वकील तुम्हाला काय कमी आहे ईश्वर ठेवा की राव आम्ही तुम्ही माझ्यासाठी पेट्या करताय. भरून पैसे आणले म्हटल्यावर राव तुम्हाला काय आहे का नाही काका देतो म्हटल्यावर नाही नाही तसं नाही ते. तसं खोलता येत नाही पेटी नव्या नोटा आहेत त्या माणसं पकडलेली तुम्ही तात्पुरतं घाला परत देतो हा. उद्या एखाद्यानं धरलं बिरलं तर कोणी- 50 तर द्या, राहू दे 1,00,000 रुपये. 50 नाही तर 10 रुपये सुद्धा नाही तर 50 रुपये कुठलं देऊ 50 रुपये 50,000 म्हणलं. 50,000 असते तुम्ही आमच्याकडे आता इलेक्शन झालं तर पैसे सगळे खर्च आले विचारा घ्या आम्ही रातभर झोपून लय पैसे वाटले सगळी मतं कॅबेज केली तुम्ही नुसतं द्या म्हणून तोंडीच बोला जावा काय तुमची काय एवढी आवश्यकता नाही लय जीव बी द्यापासून काय ओरडू नका तुम्ही मला कळलंय तुम्ही लय माझ्यासाठी जगताय ती त्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे त्यांच्यासाठी रातभर पळायचं ना आपण असं म्हणायला का लागले. पळताय की मग आम्ही ते टाकी खाली गेली रातभर पळून 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 गाडी. मला कळलंय सगळं तुमचा लय जीव तुटतोय माझ्या प्रेम लय माझ्यावर आमच्या घराण्यावर प्रेम आहे राहू द्या, एक काम करा 500 तर त्याला संपलं त्याला टाकायला आईला पैसे 500 आमच्या- माझ्यावर पैसे आता नाहीत त्याला पुरतं दे. त्याला पुरतो नाही बघा हो का 20 रुपये आहेत जरा ते काय चहा पिता नाही. आयला घरा गेला का एवढं तर काय परत येणार आहे तुम्हाला 2-2 लाख रुपये राहू दे तुम्हाला राहू दे. हो जरा तुझ्याजवळ राहू दे. ए, चला. हो वकील पुढचं पुढचं गाठवायला लागलाय का तुम्हाला संध्याकाळी पैसे कुठे आईला असं एवढं तर घ्या अहो, आपण संध्याकाळी नाही म्हणतात तुम्ही म्हणता देतो. नाही ना आपण सुद्धा वस्तात पैसे असते संध्याकाळी द्या बस संध्याकाळी तू काय टेन्शन घेऊन घाला जाऊ. तुम्ही पण जाता दोघं चहा प्या आम्ही जातो आता. चालतं चालतंय जाऊ निघा. आणि हिंडा सगळ्या वार्डात देतो तुम्हाला 2-2 लाख आता. निवडून आले आम्हाला काय काम आहे तुझ्यासाठी पळतोय ना एवढं देऊन आणि कळलंय मला नाही नाही जरा आजचा दिवस शेवटचा दिवस आहे जरा वैसे ध्यान ठेवा होय होय मला विचारा की चला. मला विचारा की काय बांध काढायचं अहो थांबा जरा जाऊ दे त्यांना बसा. तुम्हाला सांगतो या घाणपड्याने काय केले माहितीये का मी सगळं यांचं टेबला खालचं आहे मी तिथं लपून बसलो ही म्हणते ते काय जर झालं तर आपल्याला पाडायचं ही म्हणते आणि 2 लाख रुपये मागाय 2-2 लाख मागते यांना काय डोसकी बिस्की आहेत का मग नको आमचं घरानं कसं आहे घरंदाज करा नाही ना त्याला लागू नका मला त्यांना सांगून तुम्ही म्हणताय संध्याकाळी पैसे देतो नुसतं बोल दिली तर का नाही वरली जाऊ एक दे काम करा मी यंत्रण लावल्या पैसा आहे ना ठीक ठीक कशा दाण्या पोटे ठेवले तो नाही नाही ते त्यात कोण ठेव काय करायचं तुला जाशील घरी नाही नाही तुला सांगत नाही कुठे ठेवले ते बरं राहू द्या आहे ना पैसे आहेत आहेत माझं मी ना ठेवलं. चालतंय तुम्ही जावा घरी वाखडत गुंडून ठेवले तर आईला तू आणि धड नाही माझल्या का बोलून बसलो आता घरी जाऊन सांगाय जागा बघा. एवढा ना आलाय काय मी तुम्ही जावा घरी येतो आम्ही मागणं बस, चला. कसं आहे घरानं आमचं घरानं गरम जायचं हा कडची बोलून टाकते घरात. चला चला की चला. बर का पोरांनो निवडून आपणच येणार आहे फायटर भाव आहे तर जुन्या वाड्यात आपल्याला फायटर भावकडनं पैसे घ्यायचं आहेत हा बाकीची पोरं कुठे गेली रे? बाकीची पोरं प्रचार करायला लागले तर आज लाचचा दिवस आहे राडा करायचा आहे आज. मोठमोठ्या घोषणा द्यायच्या आहेत आपल्याला अरे थांब की खरं सायटर भाऊ माझ्यावर सेट केलं काय कारण की त्या दिवशी मी आपल्यासोबत फिरत होतो. अरे तू कशाला टेन्शन घेतोय मी आहे की चल येऊन येऊन येणार कोण? गाढवा शिवाय हायच कोण येऊन येऊन येणार कोण? फायटर या इकडे कसं झालाय प्रचार? प्रचार एकदम ओके झालाय तुम्ही अरे- सरपंच झाला अरे रातभर झोप नाही तर मला. जॉब नसू दे सरपंच झाला तुम्ही गावातली 4-5 ईडी माणसं म्हणत होती फायटर भाऊ ईडी? सरपंच झाला. अहो ईडी म्हणते म्हणजे शहाणी म्हणल्या जेवढी ईडी म्हणते ती का तुम्ही निवडून आला आणि आपाच्यात काही दम नाही आपण काका उगा येड्यागत लागली ती हिंडायला गावागावात 1 रुपया सुटत नाही. रुपया सुद्धा सुटत नाही रुपया कुणाला दिला नाही काल येळबळ कुठे गेलता तुम्ही? काल तुमचाच प्रचार चालू होता. प्रचार अजून मी प्रचार चालू आहे तुमचा पोरं कुठं आहे आपली प्रचार करायला आहे ती खरं तर आहे का? होय आणि ते काल प्रचार तुम्ही गाडवं घेऊन करताना ती गाडवं मालक भांडायला लागला त्याचे तेवढे पैसे भागवा की तुम्ही. ते पैसे भागवायचे पैसे आज भागवतो आज. पण ती हे आज जुन्या वाड्यात कशाला आम्हाला बोलवले? तो त्याच्याकडे आलता नाही. मग मी सांगू का? नको 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 कोणाला काय सांगू नको. ते बरोबर केलं त्याला फोडलाय निघा आपल्याकडे चालतंय मग त्यामुळेच मग तुम्ही आपली साईड हे आम्ही तुमच्या साईड नाही. लागलं काय तर त्यासनी बी द्या. चालतंय. पण निवडून मी चालू पाहिजे आहे. तुम्हाला सांगतो तो प्रचार तुझा थांबवलाय का कसं केलाय? माझा प्रचार उशीर थांबवला की अजून चालू का आहे. करतोय अजून प्रचार तो? नाही माझा प्रचार बंद केला या तुमचा प्रचार चालू आहे खरं तर का? खरंच. काय तर तो निवडून द्यायचा आणि मला पाडायचा बेनकामाचा असलं काय करू नको सांग तुला. नाही तुमचा प्रचार हे चालू बघ आहे. मी लय पैसे घालले लागलं तर हे वाडा सुद्धा इकेन पण माग सरणार नाही सांग तुला. एका वाडा पण पैसे दे प्रचाराला तुमच्या एका वाडा म्हणजे बरं, राहू दे ऐकू नका आपण प्रचाराला पैसे पाहिजे की
देतोय पैसे पैशाच काय घेऊन बसलाय तुम्ही पैसे द्या. हे बघ शिदर लागलं काय त्यांना पण दे चालतंय. आणि प्रचार जोरात झाला पाहिजेलाय निवडून हे चालू पाहिजेलाय निवडून आला तुम्ही. निवडून आला. आणि परत सांग तुला त्या घाणपड्या संग फिरू नकोच. तुमच्या बाजून आहे मी. हा, माया संग तुला सांग तू कट्टर राहायचं. हा चला जावा तुम्ही. काय थांबा जरा. काय झालं आता आपण काय करायचं? आता घाण पडे शहाणे आहे तुम्ही 20 रुपये द्यायला लागली होती. 20 रुपयानं काय होतंय काय कोणाला चहा तरी येतो काय? 10-20 द्या म्हणलं त्या काकान पेटी भरून आणल्या मुंबईनं. अल्ला त्या दिवशी वाजत होतं डबडा वाजत होतं का होतं का पैसे नव्हतं खरं काय काय यांचं काय त्या चुलत्या पुतण्याचं कळत नाही बघा. मग ते का असू द्या ना नसू द्या आपलं काय करायचं पैसे कसं तुम्हाला काढायचं? माहित नाही का, तुमचा पहिल्यापासून मित्र आहे जुना. आम्ही तर असून करायचं काय ती मला नाही देत पैसे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्हाला पुढे केलं त्याच्यासाठी. तुमचं मित्र नाही. अरे अरे फायटर कडे काढायचं माझ्याकडे लागेल ते मी करतो त्याकडे. करा फोन. आपण ह्याचं काय करायचं? कुणाचं ते देत नाही ते निवडून पण येत नाही त्याचा विषय द्या सोडून निवडून तुम्ही. तर येतच नाही त्याचा विषयच नाही. हा आणि फायटरला येऊ द्यायचा येऊ तेव्हा निवडून. आपल्याला काय करायचं पैसे? त्यात बरं घ्या की हात धुवून त्याच्यात कशाला तुम्ही तर पुढचं करायला लागलाय. बोल ना. हॅलो हा फायटर कुठं आहे? जुन्या वाड्यावर काय करताय? आम्ही आहे वाड्या बाहेरच. चालते थांबा तिथं थांबा. हा आलो काम आहे तुमच्याकडे जरा. हा आलो 2 मिनिटात आलो. हा चला वाड्यावर आहे ते. तुम्ही काय करता इथं? फायटर प्रचार करायचा चालू आहे. अरे फायटाचा कशाला प्रचार करतोय? सर माझे इथं साईडला कर. काय सर कामाला होता काय? फायटाचा प्रचार आहे तुझा कर. माझा? हा तू सरपंच होणार आहेस. तुम्ही काय लागा युवान येत करायचं तुम्हाला गावचं सरपंच करा आम्ही बघतोय तुमच्याकडे. आणि तुम्हाला आमची एकदा तर गाडी घ्यायची. घ्यायची तुमची आज गाडी घ्यायची होती संध्याकाळची याला. इलेक्शन झाल्यावर ना संध्याकाळी गाडी घ्यावं म्हणलं तुमची. चालू 15 दिवस झाला खेळ चालू आहे. एकदा तर गाडी घ्यायची का आमची? एक काम करा संध्याकाळी जरा जोरात तयारी करा. तुला लागलं तर पैसे आम्हाला माग. पैसे काय नको फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहेच की आमचा. हा, आणि प्रचारावर आम्ही तू रातभर फिरायला तुमच्या संग. चालतंय. हा चला. राम राम. या फायटर भाऊ हा बीपी गोळे आहे त्या का? हाय दे की. तुम्ही काय निवडून येत नाही. खायला चालू करा आता. सरपंच आप्पाच होणार आहे. कसं काय? 1 लाख मतांनी निवडून येणार आहे. अरे सरपंच 1 लाख मतदान 15,000. 1,00,000% म्हणलं तुम्हाला. कोण शोधित आहे का काय? काय चाललंय काय दोघांचं? 1 लाख आणि 1% तुम्ही त्या इलेक्शनचं सोडून द्या आता. चार शेरड करा नाही मसर घ्या जावर राखायला. फुल ताकद लावल्या पैसे वाटायला लागले. आप्पा कसले काम चालू काय आहे? सांगताय? मग तुम्ही हाय कुठे बसलाय पडक्या वाड्यात? वाडा माझा वाडा धरून गावात चाललंय काही बघाय बघितलं का? अहो गावात प्रचार माझाच चालू आहे. तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला दिसतंय तुमचा चालू बाहेर प्रचार वेगळा चालू आहे. त्या आपण सगळं वातावरण टाईट केलंय. बर ती जाऊ द्या हा. आप्पाचं. तुमचं काय सांगा? आयला आमचं काय आम्ही आहे की पण त्याला काय वाटायला रातभर पळायला त्याला काय पैसा लागतो का नाही? तुम्ही सोडणं झालाय रुपया. तुम्हाला ऑनलाईन मारतो पैसे. ऑनलाईन हा घेऊया का ऑनलाईन? आता तुम्हाला तुम्ही काय डोकं बाजू आहे का नाही? तो डोक्याची काय झालं आता? ऑनलाईन घेतील का? कॅश पाहिजे ऑनलाईन लावा आम्हाला कामाला ते कुठे. कॅश द्या आम्हाला. मग तुमचा प्रचार कसा काय चालू आहे? आम्ही तुमच्याच बाजून नाही. मग आता जाऊन म्हणताय तुम्ही म्हणताय आप्पा निवडून येणार तुम्ही पडणार. तर बाहेर दिसतंय वातावरण तसं तुम्हाला सांगतो. तुम्ही वाड्यातनं बाहेर निघणार तुम्ही इथनं सगळी यंत्रणा हलवायला लागलाय. बाहेर जरा बाहेर जावा. माझी माणसं घरी दारी फिरा. जर माणसं पाया पडायला फिरून आलो की जाऊन. तुम्ही इथनं जाताय बाहेर त्या गल्लीत येताना येऊन बसता इथंच. बरं काय करायचं सांगा? तुम्हाला काय करायचं सांगा? आम्हाला द्या दोघाला 2-2 लाख रुपये. हो का? 2 काय नाही लाख रुपये तुम्ही दोघं. लाखाने का होत पण होत नाही माणसाला पैसा द्यायला आपा लागतो. आम्हाला 3-3 लाख रुपये द्यायला तयार पण ते आपा घाणपाडी येऊन काय उपयोग नाही सरपंचाचा म्हणून तुमच्याकडे आलो इथं. बरं असं करा 2 लाख रुपये तुम्ही दोघं जण घ्या. हा. हे घ्या आणि असंच न्या. नाही असं देतो. हा म्हणजे लक्षात येत नाही.
चला ये. निवडून मी झालो पाहिजे आहे. Fighter. तुम्हाला सांगतो प्रचार तुम्ही अण्णासाहेब हा. तुम्ही सरकारी माणूस आहे. होय. पण तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढी तुमच्या ह्याच्यात आहे ती हम्म. तेवढ्या सगळ्यांनी सांगून सवरून व्यवस्थित मतदान करून घ्यायचं. आता जाणार तुमचं काम आहे वकील तुम्ही पण. अहो आज संध्याकाळी जाऊ तुमच्या सगळं रात्रभर वस्ती हिंड तुम्ही होय. एवढं बरं, काही चालतंय. अजून काय सांगू तुम्हाला तुमच्या वस्तीवर मतदान किती आमच्या 50 आहे ती काय सांगता मग एक टाक 50 एक मतदान टाक पडलं 50 पाहिजे मला. काय पडणारच चालतंय या तुम्ही चला या. चलो आपलाच गुलाल आहे. टेन्शन घेऊ नका. निवांत बसा इथं. खरं ना 1001% सरपंच हातात हात द्या की. हे सरपंच मग भावी गुलाला- सरपंच गुलाला ऑर्डर देऊ का हा? ऑर्डर देऊ गुलाला. हो हो मागवा चालतंय बैलगाडी भरून मागवा काय टेन्शन घेऊ नका बर बर हा, या. चला फोन लावतो. हॅलो आप्पा कुठं आहे? रानात रानात काय करायला लागलाय तिकडं? अहो तुम्ही तिथंच थांबा मी येतो तुमच्यापाशी. अहो इथं सगळं उलट पालत करून टाकले तुम्ही. आलोच थांबा जरा थांबा तिथं तुम्ही. अरे काय काय चालतंय गावात मला माहिती आहे. कांद्याच्या निश्चय पुढारी झालाय. भाद्राची गाठ आहे. अजिबात सोडत नसतो. आपल्याला सुद्धा मत देत नाही. फायटरला बी देत नाही. माझी आपण इडी कोण काढली त्याला तर देतच नसतो. तिसऱ्याला देणार मत पण अजिबात कोणाला देत नाही मत. माझे रिडकून इडकून कोणाला होत काय नाटके तुमचे. अरे वा हे मला कळतंय सगळं. मी कुणाला भेट नसतो. 2 गलासन काम खलास एका झटक्यात. आपण कुठल्याही बाबतीत गावातली सगळी नाटकं मला माहिती आहेत कोण कोण नाटक करताय ते. पण जोरात होतो एकाला आपल्याला तर मत देतच नाही. त्याला माझी इडी खाल्ली पटकन. या दोघाला पण मत देत नाही. फायटरला बी देत नाही आणि आपल्याला पण देत नाही. देणार त्या दुसऱ्या पोराला अपेक्षा उपउमेदवार आहे त्याला देणार. 2 गलासन काम खालास आपल्याला पैसे देऊन मत द्यायची नाही कोणाला. आणि पहिले काय बोलावर काम होत होतं. आता काय घराघराच्या नोट वाटून पुढे होत आहे तुम्ही. 2 गलासन काम करायला कोणाला भेट नाही बाजार बघतोच आहे काय काला आता. माझी इडी कोण खात्यात आणि पुढे होत्यात भेट नाही कोणाला मी अजिबात. माझं नाव दत्रे आहे. गावात काय काय सुविधा आलेल्या सगळ्या सुविधा कशा कशा चालत्या त्या बाजाराला माहिती आहे. खोली आली त्यातलं खाते. संडासात जाते त्यातलं खाते. अरे काय 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 चाल तुमचं काय साधं पोट भरत नाही. बाजाराला आपण कोणाला भेटणार नाही. स्पष्ट बोलणार. अजिबात कोणाला भेटतोच तुम्ही. ओ दत्रे मामा राम राम भेटते. राम राम. कस काय बरं आहे. आपलं वातावरण चांगलं आहे. होय आपलं वातावरण चांगलं. पण का मला मतदान झालं पाहिजे. मी आपण देणार नाही मत. मला आधी फक्त 2 गलासन काम खलास. दिव्या घे तुम्हाला दिव्या घरी आणलाय. एक तुंबा आणलाय घरी तुम्हाला देतो काळजी करू नका. नक्की नक्की मग काम फिट 100% काम फिट होणार. मतदान आपल्याला झालं पाहिजे नाही त्या दिवशी मता दिवशी तुम्ही पिऊन पडा मी झालं. काय झालं पडतोय त्या दिवशी पडतोय. आता सीजन होस तर पाक आपल्या होस तर दारू पितोय आणि आता त्या पितोय मी. बरं चालतंय. घरी या घरी येतो की हा घरी या तुम्हाला देतो. आपणाला 2 गलासन काम खलास. बरं बरं चालतंय. पद्धतशीर काम करतो. बरं बरं चालतंय. येऊ का या ठीक आहे ठीक आहे. मला पाडक त्या घाणपड्यासनी देतोय माझी इडी कोण खाल्ल्या. काय सांगताय? मग रेडी करून घालल्या. मग असं जर गावातल्या प्रत्येकाला गोरगरीबाच काही ऐकलं आणि खाल्लं आणि तो मोठा गरीब मातीतोय कुठल्या क्षेत्रात बसता येईल. बरं बरं असू द्या तुम्ही घरी या संध्याकाळी.
ते काय येतो हा येऊ का मी 2 गावाचं काम. ओके ओके हा तुमचं करतो काम. जावा जावा. दमा नाही दत्रे मामा पड चला. ठीक आहे ठीक आहे. सौंदर्य आहे चल. या चला. ए अप्पा ए हा हम जरा ए खाली आपा लगा सोड की खाली येतो. काका. गाडी अडवल्या मला माघार घ्या म्हणतोय मतदानात. एका ठोक्यात तुला सगळा का बैल सोडायचं. काका, तुम्ही का बसा. पहिला बसला फोड बैल एका ठोक्यात पाडी. आपा खाली येतोय ना आपा. काका नको मारायला. तो तुला अजून तुला माहित नाही आमचा घरानं किती वाईट आहे. मार खातील बिन कामाचं. मला माहित आहे घरात तुमचं. तुम्ही खाली या पहिला. अरे तुला सर म्हणतो बा तुला पुढे गाठ घे पुढे गाठ घे. गाडी पुढे घेऊ थांब. पुढे थांब तू घे. इथं गावात आबरू घालू तुझा. तुला सांगतोय का सर, सोड. लगा खाली या तुम्ही. लगा गावात आबरू घालू तू का ऐक की. खाली या काका म्हणलं. धरा त्याला. मी नेतो गाडी. त्याला धरा तुम्ही मी गाडी येतो. वस्ताच बसा घे. हा अहो, चला गेलो. चल थांब गाडी. ए आपा थांब. चल. थांब घे. चल. ए आ, थांब घे आपा. ए आपा ए आपा आपा थांब घे. सौंदर्य हे ना काय वस्तात दमान जाऊ द्या. थांबव घे आपा. वस्तात हा ते पावत. दमान जाऊ द्या. मला वाटतं घ्या. कुठनं गाड्या बिड्या येते द्या. त्याची गाठ घेऊ पद्धतशीर. थांबा थांबा थांबा. जरा जरा ए आपा हा. हा तुला थांब म्हणते जिथनं पळवून आणल्या गाडी. आला आत बसा. माणसांना ऐका जायला आबरू जाईल तुमची. बाहेर ऐकाय जायला आत बसा इथं गाडीत. माझी काय आबरू जाईल. नको नको. हा? तो जरा मी काय म्हणतोय. हा. त्या गावात तुम्ही काय म्हणणार होता. काय म्हणणार होता. काय काय माहिती सांगा. काय माझे पैसे घेऊन तुम्ही प्रचार काय करताय तुम्ही प्रचार माझा. प्रचार चालू आहे. मी अन्न इलेक्शनचा विषय सोडून दिलाय म्हणून पहिले घेऊन परवा दिवशी मैदान आहे इथं. त्यासाठी मी माझा प्रयत्न चालू आहे. माझ्या पैशाने पहिले घेऊन प्रचार हे करायला आलाय तू. आईला कशाला कालवा ही बोंबलताला गावात सगळ्याला माहिती होईल म्हणून मी गावात थांबलो नाही. मळ्यात या म्हणतो तो म्हणून 2 चाबक मारला आपल्या दोघांची. मळ्यात गेलो तर मळ्यात नव्हता. आपल्या दोघांची दुश्मन काय असं वाटलं पाहिजे म्हणून मी 2 चाबक आणलं. लागला असेल तुम्हाला काय होत नाही त्याला. पण एक काम करा. मी तुमचा मी आता कुठे कोणाला म्हणलोय मला मतदान द्या म्हणलोय का. ही बैल कशाने घेतली. माझ्या पैशावर घेतले कशावर घेतले. माणसाला वाटलं तर बैल माझी मी घेतलेले द्यायला. आमचा घराना किती हार्ड आहे. काकान मागाच्या हांटला असं पाग आबरू केले. आपली भांडण लागलं असतं सगळ्या गावाला कळलं असतं. ही दोघे एक झाले. आपण एक झालेला दावायचं नाही म्हणतो तिकडे रानात बोलून द्या. आता जरा सुधरा. तुम्ही गावात मला कशाला मारताय. गावात आपण दुश्मन. बाहेर बोलायचं चोरून वाड्यावर बोलवलं असतो मी आलो असतो. वाड्या सकाळ मग कुठं फिरवता. रानात काम होतं. रानात मी फिरून आलो सगळीकडे तुमच्या. बैलाला घरी गेलतो घरी नव्हता. वैर नाना गेलतो बैलाला. घ्या की समजून. तुमचाच मी आहे. तर एक काम करायला लागतं. तुम्हाला सांगतो असा प्रचार करायचा 10-12 घर राहिले 50,000 कमी पडते. आता प्रचार संध्याकाळ 5 वाजल्यापासून बंदच आहे. हो 7 लाख दिला तर आप्पा तुम्हाला 7 लाख म्हणजे थोडं झालं का. मग माणसं पण तेवढी यायची आपली. काय माणसं वाजतात. माणसं लिहायची बरं का. अजून रुपये आम्ही दोघांनी काय खाल्लं नाही. 1 मोठं नाही. रुपया खाल्ला नाही. आता आणि पैसा खाल्ला. त्या वकिलांना हा. आणि ते अण्णांना ते नेले तर 2-2 लाख रुपये नेले माझ्या. पोलिसच्या बेकार्याने हा कशाला त्यांना दिलं. त्यांच्या मागं कुत्रा आहे. मी तवा चहा पाजायचं माहिती आहे त्या नालायकांना. अण्णासाहेब म्हणतो मी लय माणसं हे केलेली गोळा केले ते तुम्हालाच पाठिंबा सगळा. हीच तुम्हाला बुद्धी नाही. त्यामुळे तुमचं आता मला भ्या वाटायला लागले. त्या दोघांनी पैसे नेले म्हणलं तुम्ही 100% पडला. लगा जिथे म्हणतोय लगा मला लगा असं करतोय पडला म्हणतोय.
काय भानगड आहे तुम्ही काय लावले मला काय कळणार 50,000 रुपये द्या. आम्ही दोघं 1 रुपये मिंद्यात आहे का 1 रुपये जमीन देत नाही. सांगा की तुम्ही सांगितलं तर ते ऐकतोय मी. 50,000 रुपये कबड्डीत द्या. 50 मत एक कटा मत आहे. अहो आपण 7 लाख रुपये तुम्हाला त्याशी दिले तर जायला ती काढाय नसतं इलेक्शनात किती दिलेलं आता द्यायला लागते ती सांगा उत्तर का तुमच्यानं नाही तुम्ही पडताय बघा 50 आता लय येतोय तुम्हाला संध्याकाळी या वाड्यावर येऊन जावा. आणि गावात मला बोलाय नाही मी एखादी चिंबीन मी काका गावात तुझा नामचा काय तुमचा नामचा काय संबंध नाही मी आरतूर पण बोलू शकतो वय हा नाही रिटील परत धरून आम्ही दोघं तुमचं इलेक्शन पुरतं काम करायचं ठरलं इलेक्शनचं काम होतंय तुम्ही बिंदास राहा मी निवडून आलो पाहिजे बाकी मला काय माहित नाही नाहीतर तुम्हाला सांगतो तुम्ही जर माझी गद्दारी केली तर मला याड लागल याडा होईन मी होय की पण मी निवडून आलो तर मी हाय असा राजीनामा देतो मग झालं मी प्रचारच बंद केलाय तर मी निवडून कसा येईल आता तुमचा जोर कमी पडायला लागला त्याला मी काय काम करणार जोर कुठं कमी पडायला नाही मग 50,000 द्या की अहो, सगळ्या वर्गाने पैसे वाटले तर तसं मला सांगून चालतंय का सगळ्यांनी कोण बिगर वाटतात ते आणि तुम्हाला सांगू का ती पैसे वाटून इलेक्शन म्हणून मी म्हणतो मला नकोच ते तर घाण दादा त्यापेक्षा तुम्ही असताना 50,000 रुपये द्या आम्ही मिटवू 50 मत आहेत पाहिजे तर घ्या ना दुसऱ्याला काय देताय मला द्या वाड्यावर येऊन घेऊन जावा पैसे तुम्ही चालतंय ना 50,000 रुपये गावात काय बोलाय नाही नाही गावात काय बोलत नाही मारल्याबद्दल पाहिजे असल्या चाबू घातली माणसाला वळ उठवतो चाबू घातलाय तुम्ही सरपंच तुम्ही जा येऊ का या मैदानावर या मैदानावर या कोणी नाही माहित आता आणि चाबू घालायचा आहे मला करगणी पट्ट्यावर तुम्हाला सांगतो बाळू मामा सप्त्यानिमित्त ठेवलंय 1 नंबर होणार आहे या की तिथं येतो की किती आहे बक्षीस बस बक्षीस 51,000 रुपये 4-5 गट आहे का या बरोबर चालतंय येत तुम्ही चाबूक लागला नाही ना काय तुम्ही मागाशी वळ आणलाय आता बरं जाऊ मग माझी बैलगाडी घेऊन येऊ का हा चालतंय जाऊ का मग हा. चला चालतंय फायटर बी निवडून येत नाही आणि आप्पा बी निवडून येत नाही आणि ही दोघं बिन गाडवायत आपली सीट 1 वे येणार आहे फक्त आपण संध्याकाळ जरा जोर केला पाहिजे घरोघरी फिरलं पाहिजे बघा ऐका गोरगरिबांच्या आपल्याला काम करायची आहे ती एखाद्या गरजू माणसाची काम करायची करायची आहे ती आणि वकील साहेब आपल्या पाठीचे आहेत अण्णासाहेब आपल्या पाठीचे आहेत आप्पाचा पण आपला पाठिंबा आहे बरं का हाय का आपणचा 1 नंबर पाठिंबा आपणची संध्याकाळच्या गाडी घेतली पाहिजे आपण घेऊया चला आपणची गाडी संध्याकाळ आपल्याला फिरलं पाहिजे बरं का पोरांनो आपणला बोलवलंय आपण ये लागले तर निवडून बिवडून आपणच येणार आहे निवडून आपणच येणार आहे चालतंय गुलाल आपलाच आहे आपण या आप्पा तुम्हाला सांगतो कुठला तर नाही आता तुम्ही असं बघितलंय का स्वतः पाडा मला तुम्ही निवडून या म्हणणार आहे का कोण्या हे जगात कोण तुझं म्हणत नाही आप्पा तरी सुद्धा मी मन मोठं केलंय का कारण विचारा की मला का विचारा की अजून एकदा का कारण काय म्हणून विचारायचे कारण काय कारण काय माहितीये का पैसे वाटून निवडून येणार मला ते काय बरोबर वाटत नाही फुकाट निवडून आलं पाहिजे तर माणसाला किंमत राहते नाही पोरांनो नाहीतर पैसे वाटायचं त्याच्यात काय अर्थ आहे का सांगा मी म्हणलं माझला काय पैसे वाटाय होणार नाही काकानं ढेक पेटी भरून आणून दिली होती तुम्हाला माहित आहे बघितली का आम्ही पेटी भरून आणून दिली होती काकाला म्हटलं आपल्याला पैसे वाटून नको फुकाट मतदान दिलं तर करूया मग मी काय म्हणतोय तुम्हाला माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला सांगतो माणसं भरपूर तुमच्यावर प्रेम करते म्हणजे माझ्यावरच करते मी म्हणलं माझ्यावर राहू द्या यांच्यावर करा हा पण परत नाही इलेक्शन झाल्यावर कारभार मीच सांभाळणार सगळा तुम्हाला काय होणार आहे का सांगा बघू तुम्ही मलाच म्हणणार मलाच विचारून करणार आहे कुठलं पण काम करणार आहे का नाही लागा होय मानता का तुम्हाला तुम्हाला सांगतो अशी यंत्रणा लावा रातभर मी तर आता झोपत नाही सगळ्या माणसांना फोन करून सांगणार आहे की मतदान वैभव दादाला करा बरं का मला राहू द्या आमची काळी तोंड झाले डमडमच्या मागे ढकलून माणसांचं प्रेम तसं आमच्या घरावलंय बरं का बरोबर एवढं प्रेम तुम्हाला सांगतो मला म्हणते ते तुम्ही उभा राहो पण मी काय म्हटलं चान्स देऊया इव्हा नेत्याला चान्स देऊया तरुण पोरगा पाहिजे तो आपल्याला सिलेक्शन करणार आहे म्हणून साठी माझं काय म्हणणं माहिती का ह्या वेळेला तुम्हाला सांगतो अशी यंत्रणा लावा सगळी मतं हेच मतदान आहे का अहो मतदान अहो आप्पा त्या घरात 20 माणसं आहेत 20 आयला 20 माणसं म्हणजे आपलाच माणूस आहे की आपलाच माणूस आहे, सांगतोय तीच म्हातार कुतर माणसं आहे ते धरून स्वतः जायचं द्यायचा दचका बरं का आणि कोण काय बोललं तर त्याला सांगा मी नेऊन त्याला रेटतो बरोबर त्याचा कार्यक्रम लावतो वजनात राहा मी जरा तुमच्याकडे बोलणार नाही फायटरकडे जरा बोललो तर तुम्ही काही नाराज होऊ नका पण नाराज नाही होत तुम्हीच निवडून येणार आहे टेन्शन घेऊ नका रातभर मी जागते रेव करणार आहे आणि तुम्ही पण बरं का तुम्हाला सांगतो काय बी अडचण उद्या परत ना इलेक्शन झालं तुम्ही म्हणता आम्हाला फुकट मतदान द्या
म्हणजे मला ह्याला फुकट मतदान द्या, फुकट कामं करून द्या. नाहीतर काय होणार माहिती आहे का, आता पैसे घेतलं तुम्ही तर परत ना तुमचं तुम्ही लय अडचणीत आहे. तुम्हाला तर माहित आहे गावचं राजकारण कसं असतं. त्यामुळं घरातल्या माणसांना सांगा बरं का, मोठ्या मोठ्या माणसांना सांगा पैसे घ्यायचे नाहीत, फुकट मतदान द्यायचं बरं का. चालतंय. यंत्रणा कडक लावा. कोण आडवा आला मला सांगा, ताणून ताणून मारतो. आमचं घरानं लय खतरनाक आहे. का माहित आहे, फायटरला दुपारी किती धरला होता. धरला होता. जाऊ का. चालतंय. हा? हो आम्ही जरा आता रातभर जरा फिरतो. फिरतो जरा. येऊन येऊन येणार कोण वैभव दादाशिवाय घोषणा द्या की. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? चालतंय. येऊ का. हा चालतंय. लागा कामाला. हा कामाला. पुढच्या म्हटलं दाबा काय हे चालतंय. 4 जण खाल्ल्या गल्लीत जावा, आम्ही 4 जण वरल्या गल्लीत जातो. बरं का, पैशाला काय करायचं, पैसे वाटाय पाहिजे की. लागा पैसे कुठं आहेत आपल्याकडे लागा. आपण हाय असं माणसाने मतदान दिलं तरी ये जाय निवडून. आणि नितीन भाऊ कुठले पैसे. हा नितीन भाऊने दिलेले पैसे लगा ते अजून पैसे आहेत, गेले की प्रचाराला ते पैसे. आपण किती गरीब लागा, आपली तोंड बघा. आपल्याला दोघलपणा निवडून यायचं नाही, पैसे वाटून दिलं मत तर यायचं निवडून. येऊन येऊन येणार कोण? 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 फायटर भाषा आहेस कोण? काय झालं? काय झालं? लगा येडा बिडायचं का तू. प्रचार कुणाचा चालू आहे? वैभव दादाचा. मग तू नाव कुणाच घेतोय? तोंडाला आलं एकदम. काय लागा नो चुकून सॉरी. वैभव दादा शिवाय आहेस कोण? येऊन येऊन येणार कोण? वैभव दादा शिवाय आहेस कोण?